हॅलो गाईज, माझं नाव आहे सायली आणि आज आपण करणार आहोत लिव्हिंग विथ सायली पार्ट 4. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुलतानी मिट्टी आपल्या फेससाठी किती बेनिफिशियल आहे. तर मी इथं तुम्हाला बिफोर लुक दाखवलेला आहे. त्यामध्ये काहीच मी अप्लाय नाही केलं आहे कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे बिफोर अँड आफ्टर लुक. सो ही मुलतानी मिट्टीचा किती बेनिफिशियल आहे आपल्या फेसवर, तर चला पाहूया. तर त्यासाठी फर्स्ट आपल्याला घ्यायची आहे मुलतानी माती, जी बाजारात ऑफलाईन मी परचेस केले. 10 रुपीज और 20 रुपीजमध्ये मिळते ही. आणि त्यानंतरला ती 1 टेबलस्पून टाकल्याच्या नंतर गुलाबजल किंवा गुलाब पाणी, आय थिंक दोन्ही एकच आहे, तर ते 3-4 ड्रॉप्स आपल्याला टाकायचं आहे. आणि इथे जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही कर्ड यूज करा त्यामध्ये, कारण मुलतानी मिट्टी हे सगळं ऑइल ॲब्सॉर्ब करतं. आणि जर तुमची ड्राय स्किन नसेल तर तुम्ही ह्यामध्ये रोज वॉटर यूज करू शकता. तर त्यानंतरला मी हे छान अप्लाय केलं. फर्स्ट आधी जे आपले ब्लॅकेट्स असतात आईच्या खाली तिथे, त्यानंतरला ते झाल्याच्या नंतरला म्हणजे डार्क सर्कल डार्क सर्कल, त्यानंतरला आपला नोज एरिया जिथे ब्लॅकेट्स असतात, ऑइल सगळं जमा होतं, त्यानंतर चिन एरिया अँड देन फोरहेड एरिया. हे खूप बेस्ट पार्ट असतात जिथे ऑइल जास्त जमा होतं आणि काळपटपणा जास्त होतो, तर ते कमी करतं मुलतानी मिट्टी. आणि हे लगेच होत नाही, तर ह्याला खूप वेळ होतो, लगेच होणार नाही हे. आणि हे जेव्हा थोडं ओलं असतं तेव्हाच तुम्हाला वॉश करायचं, जास्त सुकून टाकायचं नाही आहे. तर ही चूक करू नका प्लीज. आणि त्यानंतर त्यातलं नॅचरल ऑइल जाऊ शकतं. सो मी नंतरला ते वॉश केलं आणि वॉश केल्याच्या नंतरला माझी स्किन मला जाणवत होती की खूप खूप सॉफ्ट झालेली. आणि मला तर दिसत होतं की ती स्किनचा टेक्स्चर चेंज झालेला थोडासा. हे लगेच नाही होणार, तुम्हाला आठवड्यातून 1-2 वेळा करावं लागेल. त्यानंतरला सगळे एरिया तर ते क्लीन दिसतच होते. त्यानंतरला मी चांगलं पुसून घेतला फेस. आणि पुसून घेतल्याच्या नंतरला मी बघितलं खूप सॉफ्ट माझी त्वचा झालेली आणि मला खूप छान वाटत होतं, एकदम हलकं वाटत होतं. तुम्ही हे नक्की यूज करून बघा घरच्या घरी आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये. सो बाय.